महिना मोठ्या लाभाचा केवळ ध्यास धरा परिश्रमाचा. आयुष्य ही अनेक संधीची मालिका आहे. दररोज सकाळी तुम्हाला एक कोरा करकरीत दिवस मिळत असतो. या दिवसालाच नवीन सुरुवात मानून स्वप्नांचा पाठलाग करायला हवा, ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मार्च 2025 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव या काळात लाभस्थानामध्ये उच्चीचे झालेले आहे. ही अत्यंत विशेष व सकारात्मक बाब म्हणता येईल. दुसरी विशेष बाब म्हणजे शुक्रदेव आणि तुमचे लाभेश यांच्यात परिवर्तन योग देखील घडून येत आहे. तिसरी विशेष बाब म्हणजे या काळात तुमच्या लाभस्थानात गोचरने अनेक ग्रह आलेले आहेत. शुक्रदेवांसह महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात रविदेव आणि महिन्याच्या शेवटी शनिदेव देखील तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणार आहे. म्हणजे शुक्रदेवांसह तिथे त्यांची युती घडून येईल. एकंदरीत राशी स्वामीच्या युतीत जास्तीत जास्त ग्रह येणार असल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक स्थिती निर्माण होईल, ज्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम घडून येईल. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या धनस्थानात सप्तमेश आणि व्ययेश विराजमान आहे, ज्यामुळे कुटुंबासाठी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मोठा खर्च होणं आणि कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं, आपल्या बोलण्यामुळे नुकसानीचे योग निर्माण होणं असे देखील प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील. म्हणून बोलण्यापूर्वी एकदा नव्हे तर दोनदा विचार करणं आवश्यक आहे, कारण बोलले गेलेले शब्द मागे घेता येत नाहीत. उत्तम ग्रहस्थिती असताना केवळ बोलण्यामुळे कुटुंबात दुरावा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ रास ही मुळातच अत्यंत परिश्रमी रास मानली जाते. विशेष बाब म्हणजे तुम्ही स्मार्ट वर्क करीत असता. या मार्च महिन्यात अनेक ग्रह तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत. अशा काळात तुम्ही जास्तीत जास्त स्मार्ट वर्क करणार आहात आणि त्यातून योग्य तो लाभ देखील तुम्ही प्राप्त करणार आहात. म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रविदेव तुमच्या दशम स्थानात असतील. तिथे त्यांना स्थानबळ प्राप्त झालेलं आहे. तसंच दुसऱ्या पंधरवड्यात ते राशी परिवर्तन करून तुमच्या लाभस्थानात जातील. एकंदरीत वास्तू वाहनाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी अत्यंत शुभयोग निर्माण होतील. किंबहुना अगोदर घेतलेल्या वास्तूतून, वाहनातून लाभ होणं, एखादी प्रॉपर्टी घेतलेली असेल तर तिच्यातून लाभ होणं, शेअर मार्केटमधून लाभ होणं असे विषय इथे समोर येतात. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी महिना यशदायक म्हणता येईल. विशेषतः मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश प्राप्त होऊ शकतं. कॉम्प्युटरशी संबंधित तुमचं एखादं शिक्षण सुरू असेल, अकाउंटन्सशी संबंधित एखादं शिक्षण सुरू असेल तरी बऱ्यापैकी मोठं यश मिळताना दिसत आहे. इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. तसंच उपवर वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग या काळात निर्माण झालेले आहे. म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवेत. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल, कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. आरोग्य उत्तम असल्यामुळे आणि तुमचे परिश्रम देखील उत्तम असल्यामुळे हा महिना तुमच्यासाठी यशदायक ठरेल.
कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल, त्यात तुमची बाजू योग्य असेल, तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली आहे. हितशत्रू कारवाया करतील आणि त्यात ते अपयशी देखील होतील. म्हणून त्या गोष्टीची अधिक चिंता न करता आपल्या परिश्रमावर लक्ष द्यावं, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या वृषभ जातकांसाठी काळ मोठा यशाचा म्हणता येईल. गेली काही महिने ज्या जातकांचं प्रमोशन अटकलेलं होतं ते अचानकपणे मार्गी लागेल. एखाद्या ठिकाणी अडकलेला पैसा प्राप्त होणं असे विषय समोर येऊ शकतात. त्यामुळे एक समाधान तुम्हाला प्राप्त होईल. याच्या अगदी विरुद्ध स्थिती व्यावसायिक जातकांसाठी राहील. व्यावसायिक जातकांना या काळात संघर्षाचा सामना करावा लागेल. बऱ्यापैकी परिश्रम करावे लागणार आहेत. मात्र या काळात केलेल्या परिश्रमाची फळं तुम्हाला भविष्यात नक्की प्राप्त होणार आहे. अर्थलाभ भरपूर आहे. कामातून तुम्हाला समाधान देखील भरपूर मिळणार आहे. म्हणून तुम्ही परिश्रम करण्यात कमी पडू नये, हा सल्ला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांना या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचे झाल्यास तुमचे भाग्य अधिपती शनिदेव कर्मस्थानात विराजमान आहे, जो अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. तसंच तुमच्या कर्मस्थानात चतुर्थेश देखील विराजमान आहे. त्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झालेला आहे. चतुर्थेश आणि भाग्येशांची युती दशम स्थानात असल्यामुळे वृषभ जातक या महिन्यात बऱ्यापैकी कर्मप्रधान राहतील. याशिवाय अनेक ग्रह तुमच्या लाभस्थानात येणार आहेत. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य असतो. शुक्र, बुध, राहू, त्यानंतर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात रविदेव आणि 29 मार्च रोजी शनिदेव असे सर्व ग्रह तुमच्या लाभस्थानात येणार आहेत. अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होतील. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातक या महिन्यात कर्मप्रधान राहतील. विशेष बाब म्हणजे या काळात तुम्ही स्मार्ट वर्क करणार आहात. या काळात तुमच्या कर्माला योग्य दिशा प्राप्त होईल. त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल. कारण जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की या महिन्यात तुमच्या लाभस्थानामध्ये अनेक ग्रहांची गर्दी होणार आहे. शुक्र, बुध, राहू हे ग्रह महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या लाभस्थानात असतील, तर दुसऱ्या पंधरवड्यात रविदेव आणि महिन्याच्या शेवटी शनिदेव देखील तुमच्या लाभस्थानात येणार आहेत. अर्थात या काळात अनेक ग्रह तुम्हाला लाभ देण्यासाठी प्रवृत्त झालेले आहे. त्यामुळे लाभाच्या अनेक संधी या काळात निर्माण झालेल्या आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या काळात खर्चाचे अनेक योग निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, संसारासाठी, प्रवासासाठी अशा विविध कारणांनी तुम्ही खर्च करणार आहात, जो योग्य देखील म्हणता येईल. म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते, म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस, हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील 7, 16 आणि 26 हे दिवस शुभ, तर 5, 14 आणि 24 हे दिवस तणावाचे व संघर्षाचे राहतील. ही बाब आधीच लक्षात घेऊन या महिन्यातील कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार मार्च महिन्याचा विचार केला असता 29 मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहे. शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात. योग्य कर्म आणि त्यासोबत योग्य दान या 2 गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ फळं देखील देतात. म्हणून या काळात तुम्ही कर्मासह दान करायला हवा. त्यानुसार वृषभ राशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही दूध किंवा दही, लोणी असे दुग्धजन्य पदार्थ दान करू शकता. विशेषतः गरजवंत मुलींना या गोष्टी तुम्ही दान करायला हव्या. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. म्हणून हा उपाय नक्की करा.
अशा पद्धतीने मार्च 2025 हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुमच्या राशीचा तुम्ही पाहिला, मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.